नमस्कार, कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळच्या धावपळीत गडबडीत आपण कधी कधी काही वस्तू विसरतो आणि सकाळच्या गडबडीत डबा विसरणं हे सगळ्यांच्या बाबतीत घडलं असणार आहे आत्तापर्यंत. तसंच आज माझ्याही बाबतीत झालं. सकाळी छान तयार करून ठेवलेला डबा मी अक्षरशः किचन ओट्यावरती विसरून शाळेत गेले. डब्यामध्ये फार काही स्पेशल नव्हतं. 2 उकडलेली अंडी होती फक्त, जी मी ब्रेकफास्टमध्ये खाणार होते, आणि त्याचसोबत ही ब्लॅक कॉफी जी मी रोज कॅरी करत असते. तर कॉफी उरली होती थोडी, आणि सिन्स मी थर्मसमध्ये घेऊन जाते तर कॉफी मी घरी येईपर्यंत गरमच राहते. कधी उरली असेल तर, शक्यतो उरत नाही. तर घरी आल्यानंतर पहिले ती कॉफी मी संपवली, उगाच काही वाया कशाला घालवायचं. आणि कॉफी संपल्यानंतर मी फ्रेश झाले, चेंज केलं, आणि त्यानंतर मग माझी ही 2 उकडलेली अंडी जी मी विसरून गेले होते सकाळी, तोच डबा घेऊन बसले आणि ती अंडी पण मी खाल्ली. मला भूकही लागली होती आणि फार असं काही हेवी पण खाल्लं नाही. मग मला बरं वाटलं की मी 2 अंडीच खाल्ली आहेत बरोबर. मी काही दिवसांपूर्वी काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या माझ्यासाठी, आणि त्या आज डिलिव्हर झाल्यात आणि ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. चला. हे काही प्रॉडक्ट्स आहेत जे मी फॉक्सटेलच्या वेबसाईटवरनं ऑर्डर केलेत. मी जसं तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, मी स्किन केअर रुटीन, नाईट स्किन केअर, मॉर्निंग स्किन केअर सगळं रिलिजियसली फॉलो करते. तर माझे त्यातले काही प्रॉडक्ट्स संपले होते, तर मी पिलग्रिमचे प्रॉडक्ट्स युजली वापरत होते, पण आता मी फॉक्सटेलचे यावेळेला घेऊन बघितलेत. तर हे आहे ऑइल अँड ॲक्ने कंट्रोल फेस वॉश. माझा फेस वॉश संपला होता. मी पिलग्रिमचा रेड वाईन फेस वॉश वापरत होते, तो संपला आहे. आणि हे आहे लिप स्लीपिंग मास्क. आणि हा छान क्यूटसा ज्वेलरी बॉक्स मला ह्यासोबत मिळाला आहे. किती क्यूट आहे. मला एक अशा ज्वेलरी बॉक्सची खूप गरज होती आणि मला ह्याच्यासोबत तो फ्री मिळाला आहे. आपण वाव, सो नाईस, लवली. आता मी हे सगळे प्रॉडक्ट्स का मागवलेत, कारण मी जसं तुम्हाला सांगितलं, मी रिलिजियसली मॉर्निंग आणि नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करते आणि ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे. मी पण काही वर्षांखालीच ही गोष्ट करायला शिकली आहे. त्याआधी मीही करत नव्हते हे सगळं. पण एका पॉईंटनंतर आपल्याला रिअलाईज होतं की आपल्या स्किनसाठी काही गोष्टी खरंच खूप गरजेच्या असतात. म्हणजे इंटरनल जे आपण करतो ते तर आहेच, ते तर ऑफकोर्स आहे. म्हणजे भरपूर पाणी पिणं आणि हेल्दी फूड खाणं, फळं भाज्या खाणं, ते सगळं इंटरनली आपण करतो. पण एक्सटर्नल गोष्टीसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. जसं आता हे जे फेसवॉश आहे, या फेसवॉशमध्ये 2% सॅलिसिलिक ॲसिड, नायसिनमाइड, हायलोरॉनिक ॲसिड आहे. तर हे जे ॲसिड्स असतात काही प्रकारचे, ते आपल्या स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. एका एजनंतर आपल्या स्किनला त्या ॲसिड्सची गरज भासू लागते आणि आपल्याला मग ते अशा फॉर्ममध्ये फेसवॉशच्या किंवा नाईट क्रीम, मॉर्निंग क्रीम, डे क्रीम, सनस्क्रीन, ह्या सगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला ते अप्लाय करणं, आपल्या स्किनला पुरवणं गरजेचं असतं. तर मी आधी पिलग्रिमचा फेसवॉश वापरत होते, तो संपला. पिलग्रिम रेड वाईन हा फेसवॉश मी वापरत होते, तो आता संपला आहे. मला त्याचाही खूप छान रिझल्ट आला होता. पण इतकंच की कुठलाही फेसवॉश किंवा मॉइश्चरायझर किंवा कुठलेही प्रॉडक्ट्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा कन्सिस्टंटली वापरावे लागतात. म्हणजे मध्ये कधी ब्रेक नाही करायचं. मध्ये मी कुठे कोणाकडे गेले, अरे माझा फेसवॉशच न्यायला विसरले, तर मग दुसरा कुठला तरी फेसवॉश त्यांच्याकडचा वापरू. किंवा काही लोक साबण पण अगदी वापरतात, तर प्लीज तसं करू नका. साबणाने तर आपली स्किन अतिशय डॅमेज होते, खराब होते, वाट लागते स्किनची. प्लीज करू नका. फेसवॉश वापरा, तोही चांगल्या ब्रँडचा, उत्तम ब्रँडचा घ्या. त्याच्यावरचे प्रॉडक्ट्स त्याच्यावरचे इन्ग्रेडियंट्स प्लीज कायम वाचा. घेताना कुठलंही आहे म्हणून असं घेऊ नका, अरे मी ह्याच्याबद्दल ऐकलं आणि उचललं, असं करू नका. त्याच्यावरचे इन्ग्रेडियंट्स प्लीज वाचा. तर हा आहे लिप स्लीपिंग मास्क. हा मी का बरं घेतला असेल, कारण मला युजली, म्हणजे मला कधी माझ्या लिप्सना कधी वॅसलिनची किंवा कुठल्याही लिप बामची गरज लागत नाही. माझे लिप्स तसे बरेच हायड्रेटेड असतात.
पण जसा नोव्हेंबर महिना सुरू होतो, म्हणजे जशी थंडी पडायला लागते तसे माझे लिप्स एकदम ड्राय व्हायला लागतात, त्यांचं रफ टेक्स्चर व्हायला लागतं आणि कधी कधी तर ओठातनं रक्तसुद्धा येतं माझ्या. येस, हा सगळा एक्सपिरियन्स मला अनेक वर्षांपासून येतो आहे. तर मी काय करायची ना आत्तापर्यंत, रात्री झोपताना भरपूर असं वॅसलीन चोपडून झोपून जायचे. आणि पण मग सकाळी काय व्हायचं, जेव्हा मी शाळेत जाते म्हणजे बाहेर पडते घरातनं, तेव्हा आपण लिपस्टिक लावतो. आणि लिपस्टिक ऑलरेडी जी मी वापरते ती मी कधीच ड्राय मॅट अशी जी लिपस्टिक असते ती मी कधीच वापरत नाही. मी युजली क्रीम बेस्ड अशी लिपस्टिक वापरते, क्रीमी टेक्स्चरवाली. तर त्याने पण काय होतं, मग मला आधी लिप बाम वगैरे लावता येत नाही माझ्या लिप्स, आणि लावला तरी त्याचा फार काही फरक पडत नाही. पण जेव्हा मी घरातनं बाहेर पडते तेव्हा मी लिपस्टिक लावते, आणि लिपस्टिकच्या आधी आपण कितीही लिप बाम आणि वॅसलीन लावलं तरी ट्रस्ट मी त्याचा काही इतका उपयोग होत नाही. शेवटी आपण त्याच्यावरती लिपस्टिक लावतो, आणि हल्ली आपण मॅट फिनिशच्या लिपस्टिक्स वापरतो, आणि त्याने आपले लिप्स, तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरा, त्याने आपले लिप्स ड्राय होतात, कमी जास्त प्रमाणात पण होतात. हे व्हीगन आहे, क्रुएल्टी फ्री आहे, पॅराबेन सल्फेट फ्री आहे, आणि डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे. हे सेरामाइड आणि विटॅमिन ई आहे, जे आपल्या ओठांना ब्राईट करतं, छान पिंक करतं आणि हायड्रेटेड ठेवतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. सो मी काय विचार केला की यावेळेस जरा काहीतरी वेगळं मी ट्राय करून बघते. तर हे जे लिप स्लीपिंग मास्क आहे हे मला रात्री लावून झोपायचे. त्यानंतर मी दिवसभरात जर नाही लावलं वॅसलीन, बाहेर पडताना फक्त लिपस्टिक जरी लावली तरी चालेल असं आहे. त्यामुळे मी हेच प्रॉडक्ट घेतलं. आता मला बघायचं आहे वापरून कसं आहे ते. आणि हा एक क्यूटसा ज्वेलरी बॉक्स पण मला ह्यासोबत फ्री मिळाला आहे. हा खूप छान आहे, हा मला सगळ्यात जास्त तर मला हाच आवडला आहे. ह्यामध्ये खूप छान कंपार्टमेंट्स आहेत, म्हणजे इथे मी माझे कानातले आणि काही चेन्स, म्हणजे इथे एक छान असं पॉकेटसुद्धा आहे. तर मला तुम्हाला नीट दाखवता येत नाही आहे. हे जे कंपार्टमेंट्स आहेत इथे मस्त अशा अंगठ्या पण राहू शकतात, किंवा छोटे छोटे जे आपले कानातले असतात, स्टड्स असतात, ते सुद्धा इथे मी असे खोचून ठेवू शकते. इथे सुद्धा कानातले राहू शकतात. डँगलर्स वगैरे जे असतात, थोडे मोठे कानातले असतात, ते इथे ठेवू शकते. हा एक छोटासा क्यूटसा पॉकेट आहे, याच्यामध्ये मी चेन किंवा अजून काही गोष्टी ठेवू शकते. इथे सुद्धा चेन्स लावू शकते. सो खूप एकंदरीत हा खूप छान आहे बॉक्स, मला खूप आवडला. थँक्यू फॉक्सटेल. तर चला, हा व्लॉग आता मी इथेच थांबवते. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.